सरकारमध्ये आहे, काय लोकसभेचं चित्र असेल? महायुतीचा जे संकल्प जो आम्ही केलेला आहे तो 45 जागेचा आमचा जो संकल्प केला आहे त्या सगळ्या 45 जागेवर आमचा विजय होईल हाच आत्मविश्वास आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये. तलाठ्यांची रिक्त पदं आहेत, नायब तहसीलदारांची आहेत, त्या बाबतीत काय धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे? नाही तर 5,000 तलाठ्यांची जी रिक्त पदं आहेत त्याची परीक्षा पूर्ण झाल्या, निकाल जाहीर झाला. निकाल विलंब का झाला तर मान्य सर्वोच्च त्याला स्थगिती दिली होती की पैसा क्षेत्र जे आहे आदिवासी भागाचं त्या ठिकाणी भरती करू नये, काही त्याच्यामध्ये संदिग्धता होती. आता आम्ही ते पैसा क्षेत्र मागे ठेवून बाकी सगळ्या क्षेत्रातल्या तलाठी भरती म्हणून निकाल माझ्या आठवड्याभरामध्ये पूर्ण होते. त्याची व्हेरिफिकेशन झालं आहे, त्याच्या सगळ्या त्रुटी दूर झालेल्या आहेत यामध्ये. आणि बऱ्याच खरं म्हणजे महसूल मंत्री झाल्यानंतर बरेच प्रमोशन आपण केले, म्हणजे तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदार टू तहसीलदार, आता नायब तहसीलदारचे प्रमोशन आपण करतो. मला वाटतं त्या वेगानं प्रमोशन राज्यात कधी झालं नव्हतं की आता आपण ती प्रमोशन्स पूर्ण केले. अद्यापही काही ठिकाणी जागे रिक्त काय आहे की थोडी पदं आपल्याकडे आहे, पण जी भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे मग ती MPC मार्फत होताना त्याला थोडा विलंब लागतो. बाकी जी काही थेट भरती प्रक्रिया करायची होती राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे तर तलाठी भरती केली, तर ते आपणच आता 1-2 खाजगी एजन्सी नेमल्यामुळे सगळ्याच विभागाची भरती प्रक्रिया सुरू आहे. आता मला सामंत साहेब सांगत होते की नवीन क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पुष्कळ आता नवीन सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की महसूल विभागाच्या आता प्रत्येक विभागामध्ये स्पर्धा होतात, प्रत्येक विभागानं आता क्रीडा स्पर्धा भरवल्या पाहिजे. कारण शेवटी सरकारी नोकऱ्यानं त्यातून बाजूला राहायची भूमिका अजिबात नसली पाहिजे. मला वाटतं एक प्रकारचं स्पोर्ट्समनशिप तयार होतं, खेळावृत्ती तयार होते. दैनंदिन रोजच्या कामातून थोडं हटके अनेक विभागाच्या एकामेक विभागाच्या लोकांशी चर्चा होते, ओळखी होतात. एक चांगलं वातावरण निर्माण होण्यामध्ये स्पर्धेमुळे मदत होते. एक महिन्याच्या विरोधात अनेक वेळा लढलेले, पण आता एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी राज्यात एकत्र आलेत. काय एकंदरीत एकमेकांच्या बद्दल आपल्याला काय वाटतं, कसं करताय कारभार आपण एकत्रितपणे? नाही, कारभार पाहतोय आपण कसं चाललेलं आहे, उत्तम चाललेलं आहे. सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. 2.5 वर्ष सरकार फेसबुकवर होतं, आता आमचं सरकार प्रत्यक्ष ग्राउंडवर आहे, लोकांमध्ये आहे. राहुल नार्वेकरांच्या निकालावर आपण समाधानी आहे? हो, शेवटी जो राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून निकाल दिलेला आहे, आम्ही त्याचं स्वागतच केलेलं आहे. सत्याचा विजय झाला हीच मी माझी प्रतिक्रिया त्यावेळी दिली. नंतर त्याने तो आरोप सिद्ध करावा नाही तर मग शेवटी परिणामाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. या संदर्भात पवारांवर गुन्हा दाखल करणार आम्ही कायदेशीर पद मागवले बघा. ते वाळू धोरणामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या किंवा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही किंवा अधिकचा भार मग तो नागरिकाला सहन करावा लागतो, तर त्या सगळ्या त्यातून आपण नवीन काही निर्णय करतोय. मला वाटतं एवढं 8 दिवसाचं धोरण घ्यायचं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या तत्कालीन 2 अधिकाऱ्यांच्या वादामुळे जे भूसंप